आज रॉकीचे नावचा दिवस होता. रॉकी अजून पण सदम्यातच आहे बघा. आंघोळ घातली. कसा दिसतो रॉकी? नक्कीच मला टकली करणार आहे. आणि परी बघा सायलीची केस पकडून पकडून खेचते. तू करते काय? पुढे घे ना त्या साईडला. थांब 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 जरा या पोरीच्या आधी बापूस म्हणतो चांगली राहा. अख्ख्या अमानातले लॉ अया ही केसाची ग. केस तू देतेस कशाला? देते कोणतीला? देते बाप पण तिचीच बाजू घेतो. लेकीला बोलणार नाही का परी खेचते तिची केस. तू का केस देतेस? आले मोठे तू दिल्याशिवाय ती केस कशी? माझा नवरा विकला गेलाय. घेऊन जायचं एकट्यालाच घेऊन जायचं. दात बघा सशाचे दात बघा. रॉकी राहते सगळ्यांना. कशा आहात सगळे? मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय आमच्या कुलदेवीच्या पाया वगैरे पडायला. तर आता सध्या तर मी चाललोय गाडीमध्ये पेट्रोल भरायला. बघू शकता गाडीमध्ये पेट्रोल केवढंच आहे. तर सायली मम्मी आणि पप्पा नाश्ता करत आहेत. मी नाश्ता वगैरे सगळं आवरलं आहे आणि चाललो आहे पेट्रोल भरायला. आज मंगळवार आहे आणि आमच्या इथं मंगळवारचा बाजार असतो म्हणून लवकरच निघालो आहे. कारण की गर्दी होण्याच्या आत जाऊन आलेलं चांगलं. कारण की परत आपल्याला जायचं आहे आमच्या कुलदेवीच्या पाया पडायला. तर आता सध्या तर चाललो आहे मस्त गाणी वगैरे लावून जातो. तिथपर्यंत फक्त गाडी गेली पाहिजे एवढीच इच्छा. तर बघू आपण जाऊन येऊ आणि परीला पण नेऊ. आता मी सध्या पेट्रोल भरून येतो आणि मग परीला घेऊन आपण जाऊ पाया पडायला. फ्रेंड्स आता आलो आहे पेट्रोल पंपवर. बघू शकता हे काल येऊन गेलो इथनं पण काल पेट्रोलच संपलं होतं यांचं. गावाला ऑब्वियसली कधी कधी पेट्रोल संपतं. तर आता थांबलो इथं लाईनीत. बघू भरू आपण पेट्रोल आणि निघू लगेच. तर फ्रेंड्स पोचलो आहे आपण. अरे सॉरी गर्दी कसली जायला. पोचलोय आणि मला माहीतच नाही आपली परी नॅम करते. मग शेवटी बाहेर जाऊन परत आलो. तर फ्रेंड्स आत्ताच आपल्या परीचं नॅम करून झालंय. मम्मी रेडी पण झाले याला. आणि हे बघा भावाने काय आणलंय. त्याला काय म्हणतो मम्मी? गरगंटी. बघा असं पीठ बनवते मम्मी आता तांदळाचं. घरीच ना परी? परी बघा कसं घामालाय परीला आपल्या. परी ब्लॉग बनवते आपला. हॅलो गाज बनवतो तू. सायली बघा भांडी घालते. बनवतो. हे पोगा हे गंध पोगा. कोणाची तरी कमेंट आली ना बाळ सारखं गंदा पोगा करत होता ना. माझं ऐकतो 2 वर्षाचा गंदा पोगा. कोण आहे गंदा पोलगा? तर फ्रेंड्स आम्ही निघालोय आता. परी आम्ही रॉकी तिकडे बसलाय. रॉकीला पण जरा फिरायला घेऊन जाऊया म्हटलं. बिचारा घरातच असतो. आता निघालोय विठलाई देवीला, आपल्या गावच्या देवीला. तिची ओटी भरणं गरजेचं आहे कारण ती आपली राखणदार असते. हे बघा आपली राखणदार देवी, गावची देवी. ती सुद्धा कुलदेवी सारखीच बाळ. आपल्या गाव म्हणजे आपण त्या गावचे म्हणल्यावर ती आपलं रक्षणच करते ना. तिची ओटी भरून येते. परीला सुद्धा तिच्या पायावर ठेवून येते आणि सांगते सुखी देव माझ्या बाबाला. आणि आता निघतो. आज आहे मंगळवारचा बाजार त्यामुळे गर्दी असणार. तर आता ओटी घ्यायला जाते मी आणि मग भेटते तुम्हाला. रॉकीला घेतलाय. रॉकी नुसता म्याव करतो. काय रे बाबू का करतो असं? हा जाऊ आपण फिरायला आलोय ना. आणि तुम्हाला लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे ही अशी जीभ असते बघा इथं. ही अशी पूर्ण भरल्याशिवाय मागे इथे 4, पुढे मध्ये 5 नाही पुढे 4 आणि त्याच्या पुढे 3. 15 शीटा. हां 6 मागे या साईडला 6. मध्ये जी अशी गॅप असते तिथे 5 आणि पुढं 3 4 हां अशी पूर्ण 15-16 सीट घेऊन मग ड्रायव्हर निघतो. आणि त्याशिवाय भरल्याशिवाय बघा गाडी अशीच उभी असणार. निघत नाही. चला आपण निघू. तर फ्रेंड्स पोचलो आहे आता मंदिराच्या इथे. नशिबाने मंदिर ओपन आहे. आता पहिले हात वगैरे धुवून वगैरे घेतो. एवढ्या वर हात वगैरे धुवून घेऊ.
रॉकी कसा बघतोय. रॉकी फ्रेंड्स, आपण आता ते देवीला हा जो दहीवासाचा नैवेद्य दाखवलेला तो आता आपण 4 ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूने ठेवूया. ठेवायचा नाही, टाकायचा आहे गारवा. गारवा गारवा म्हणतात त्याला. तर मम्मी दाखवतील मला ते कसं ठेवायचं. कुठून जाऊया? इकडून जाऊया, इथून इकडून चला असा इकडून. टाकायचा. द्या मीठ करते. ते अशा असं म्हणजे टाकत जायचं. टाक, आता आलंय पुरत. तर फ्रेंड्स, निघालो आता घरी जायला. आपल्या गावच्या घराकडे फक्त बाहेरूनच बघितलंय, थोड्याशा प्रॉब्लेममुळे चाललोय पटकन घरी. आणि देवीची ओटी पण भरून झाली मस्तपैकी. आणि आता निघालो रस्त्याने. परीला आले वाटतं झोप. तिने आत्ताच दूध पिलंय. रॉकी पण ओरडतोय आणि परी पण ओरडते. दोघे भाऊ बहीण ओरडतात. हवा लागते ना बाबू आता. हाड हाड. तर चला आता निघतो घरी पटकन. जातो. किती वाजलेत काय माहिती. 12:30. बरोबर पोचतोय मग टायमामध्ये आम्ही. तर हे बघा पवन चक्की. तर फ्रेंड जस्ट पोचलोय घरी. परी आपली झोपली. पप्पा आलेच नव्हते आमच्यासोबत. आणि मम्मी आल्या आल्या जेवण बनवायला सुरुवात केली. सायली इथं मम्मीने जेवण बनवायला सुरुवात केली. मला समोसा दे काही खायला तोपर्यंत. चपाती बनवले. आणलायस का समोसा? हा काय समोसा? आणलं. ह्याच्यात नाही आणलेला, त्या ह्याच्यात आणलाय. तू काय म्हणते? बस 1 मिनिट, त्याला जरा पाणी ठेवलं. ठीक आहे. तर फ्रेंड्स, आज रॉकीचे नावचा दिवस होता. रॉकी अजून पण सदम्यातच आहे बघा. आंघोळ घातली. कसा दिसतो रॉकी? ए रॉकी, कसं सोललेल्या कोंबडीगत दिसतोय. कसला बारीक आहे यार हा. खूप जास्त बारीक आहे. काय करू शकतो. केवढा बारीक आहे यार तो आतून. हा, कसला बारीक आहे. मला बघूनच वाईट वाटतंय. पेडिग्री शिवाय काय खातच नाही ना ग. अशा मांजरांना नॉनव्हेज वगैरे हवं असतं यार. कंपल्सरी आणले. आता त्यांची केस वगैरे पण घडतात आणि नंतर होतात. मी बाबा या बाबतीत, मिंचूच्या बाबतीत जाम. मिंचू माझा गावठी आहे, पण त्याला मी राणीकडे ठेवते. काय हो इकडे. हा, हप्त्याला संपली तरी हप्त्याला पण पेडिग्री आणून ठेवतो त्याला. हो, तिच्या आल्यापासून पेडिग्री मध्ये कधीच बदल नाही झाला. काय हो, दररोजचं एक अंड आहे. जेव्हा अंड 9 रुपयाने होतं तेव्हा सुद्धा मिंचू अंड खात होता. हा चला, मटक्यातलं पाणी द्या. चला. तर फ्रेंड्स आता जेवायला घेतलंय. येताना भजी आणली होती बाजारातून. आणि आपली ढोबळी मिरची भरलेली. आणि भात. आणि कालवण कसले मम्मी? बटाटा वांग. बटाटा वांग्याचं कालवण मगाशी मम्मी टाकत होती. आता आम्ही जेवण वगैरे घेतो. बाजारात जायचंय. हो, आताच नाही सांगायचं. पप्पांना आपल्या जरा बरं नाही. पप्पांना पण, म्हणून पप्पा जेवणार नाहीत. आणि येताना ना, आम्ही येताना गावाला जी लस्सी भेटते पिशवीमध्ये अशी, जशी की आपल्या दुधाची पिशवी असते ना, तशी लस्सी भेटते, ते आणली. ते नंतरला पिताना दाखवतो कशी लागते. तर फ्रेंड्स आता जेवण वगैरे मस्त झालंय. आणि परी आपली इकडे खेळते. तिला सायलीने असं बांधून ठेवलंय. आणि मम्मा डाऊन झाली. हा परीच्या मम्माचं रिचार्ज थोडा बंद होत आला. आणि हे समाधानची लस्सी. लहानपणी या कसल्या प्यायची माहिती का? गावाला हे सगळं मला अजिबात नाही आवडत. लस्सी. अच्छा, पावडर असते वाटतं यात मिक्स, पण भारी लागतं. 20 रुपयाला 200 ml. अजून काय पाहिजे? हे बघा. हिला पहिले हे पाहायला लागेल ग औषध. हिचं एक औषध असलं बेकार आहे ना. आम्ही थोडं बघितलं. ती आम्हालाच एवढं बेकार लागतं तर तिला किती लागत असेल. 2 वेळा त्यामुळेच उलटी आली वाटतं. औषध तिला. ठीक आहे चालेल. मग औषध पाजल्याशिवाय ते जेवण नको देऊ. काय रे परी?
आणि हो, ते डॉक्टरने सांगितलं आम्ही औषध चेंज करून द्या. डॉक्टरने परत तसलंच कसं तरी औषध दिलं. लय आंबटे बापरे बाप. तर फ्रेंड्स, छानपैकी अशी संध्याकाळ झाली आणि हवा बघा, एक नंबर हवा सुटले. कशी हवा, तिकडे तर जास्त मोठं येतं. मस्त हवा सुटले. आपल्याला जायचं आहे आता बाजारात सायलीला घेऊन. सायली जरा हिची कपडे वगैरे धुते, ती थोडी आजारी आहे. आता मुलगी म्हटल्यावर गर्ल्स प्रॉब्लेम झाला आहे, तर ती आजारी आहे. बघू आता तिचं कधी आवडतं. तिला विचारलं मी करू का तुझे कामं, तर नको म्हणते. कारण की बोलते उगाच मम्मी पप्पांकडे आपण गावाला तर परत नावं नको ठेवायला मला, म्हणजे सायलीला, म्हणून नका म्हणते. तर आता बघू. आपली परी बघा कशी खेळते. तिथं 5 रुपयाचं 15 लिटर पाणी आहे ना, तिकडे गेलो होतो. तर आज बरोबर बाजार आहे. लोकांना आता ऑब्व्हियसली तहान लागणार. एक रुपयामध्ये 1 लिटर तरी भेटत असेल. माणसं ते घेतील तरी. बंदच ठेवलं त्यांनी डायरेक्ट मंगळवारचं. आय गेस बाजार आहे म्हणून बंद ठेवलं असेल. उद्या भेटेल, उद्या चालू करतील. काय असेल बाबा त्यांचं पण. कारण की मला तर असं डाऊट आहे की बाजार आहे ना म्हणून बंद केला असेल. बघू, आपण जाऊ. हिला आता थोडं संध्याकाळसाठी पाणी वगैरे नाही, मग बिसलेरी नाही तर काहीतरी घेऊ हिच्यासाठी. आणि उद्या जाणार आहे आजीकडे जाऊन बघू काय काय करता येईल. मी सांगितलं सायलीला स्ट्रिक्टली तू ब्लॉग घ्यायचे, कारण की आता ऑब्वियस मी त्यांच्या गावाला जाणार म्हटल्यावर, म्हणजे त्यांच्या घरी जाणार म्हटल्यावर सगळं कोण जास्त फ्रीली आपण हे नाही होणार. कोणामध्ये आपण घुसू नाही शकणार, म्हणजे असं मिक्स नाही होऊ शकणार. म्हणून मग सायलीला बोललो तूच ब्लॉग घे, कारण की ती त्यांच्यासोबत कम्फर्टेबल असणार. त्यांच्यासोबतच काय बोलायचं ते बोलणार, तसं आपलं नसणार. म्हणून मग बोललो बाबा तूच ब्लॉग घे प्रॉपर. तर ती घेईल. आता परी आपली इथं बसली. परीला घाम बघा केवढा आला, बापरे. आता दुसरीकडे जाऊन बसतो, हिला घाम यायला लागला तर. हवा तर मस्त सुटली, पण तेव्हा कशी हालतात झाडं. तर फ्रेंड्स, आता आपण निघालोय बाजारात जायला. मंगळवारचा बाजार हा. टकली करणार आहे. आणि परी बघा सायलीची केस पकडून खेचते. तू करते काय, पुढे घे ना त्या साईडला. थांब. जरा या पोरीच्या आधी बापूस म्हणतो चांगली राहा. मग तर बघा केस शोधते कशी बघा हाताने. बघा हे बघा, हा लय नौटंकी. मम्मी आपली पुढे गेले. आता आपण तिच्याकडे जाऊ. तेही चालू झाले पाहिजे लवकर. कधी चालू होते, कधी मध्येच बंद पडते. झाले चला जाऊया आता. तर फ्रेंड्स, आपण आलोय आज मार्केटमध्ये मंगळवारच्या बाजारात. मम्मी भेटली. नाही आज तुम्ही घ्यायचं कशाला येत आहे मग? पालक बिलक काही नाही, सगळा बाजार आज खपला. खपला. पुढं बाबू पुढं. पुढे नाही. पालक बिलक काय नाही. माता मम्मी. आता मार्केट हळूहळू सगळे ताडपत्र्या लावलेलं काढायला लागले तिकडे. मी आलेलो पाव आणायला. पाव ते भेटले नाही. ते बोलले 7 वाजता या, तर 7 वाजता परत जायचे. पैसे देऊन ठेवले. ते बोलले ताजे बनवतो आणि देतो. सायली तिथं बसली उभी आहे. काय आलं 7 वाजता या बोलले. हा बघा हा गुंड्या बघा नुसता इकडे तिकडे. हा बघा. अरे हे आपके अमानत ले लो आप. अया ही केसाची ग. केस तू देतेस कशाला? देते कोणतीला? देते बाप हातात पण तिचीच केस. बाजू घेतो. बुक्काच घालील गणपती बाप्पा. या पायावरती. हे बघा, हे असं असतं. गणपती बाप्पा. लेकीला बोलणार नाही का परी खेचते तिची केस, तू का केस देतेस? आले मोठे मग शाळे. तू दिल्याशिवाय ती केस कशी माझा देते? नवरा विकला गेलाय. चला आता घरी. कसं आहे, बापाच्या खांद्यावर बसून जग बघताय. इथूनच सुरुवात आहे. परी भावला. तर फ्रेंड्स, आलोय आम्ही इथे पटेलची लस्सी प्यायला. हे म्हणतात की फेमस आहे, पण माझं तरी म्हणणं आहे की एवढ्या भागामध्ये कुठेच पसारा लस्सी असं भेटत नाही ना, म्हणून ही फेमस. आयता परी तिकडे गेलीये.
परीला ओळख नाही लागत, परी कुठे पण फिरत असते. आता उद्या जाणाऱ्या आजीकडे आम्ही. झाली जागा? नाही झाली जागा, तोपर्यंत बाहेर थांबायचं. यांचं तर एका जागेवर नसतं. परी बघा, त्यांचे पण मंगळसूत्र सोडत नाही. ती तोडला. तर फ्रेंड्स आलोय आत्ताच आम्ही मार्केटमधून, म्हणजे बाजारामधून. परी आईसोबत खेळते. परी काय बोलत होती? काय बोलत होती परी? घरी म्हणते चला घरी, ऊन लागते, लई ऊन लागते घरी, चला घरी. यो कशी बघते हो. परी ए परी पली परी परी, हात नाही खायचं परी बिबी. ते तो कसा आले ते सस्यासारखं दात दोन खाल्लं सशागतच आले. खाल्ला ती. मावशी काय म्हणत होती? परी येतेस का माझ्या घरी? बघते हो कशी वर काय ओळख आली. नाही पाळख नाही, घेऊन गेली तर दुकानात परीला आमचं. आपल्या परीला कोणाची ओळख नाही लागत. कोण पण म्हणतं की द्या द्या. काल ते पटेलवाल्याची आजी होती ना, त्यांनी घेतली आतमध्ये डायरेक्ट. ते आजी नाही, मग आम्हाला आहे महाराज. ती म्हणते आमचं पण बाळ आहे, आमचं पण बाळ आहे. ती बी आता म्हणत नव्हती का 1.5 वर्षाचा माझा बी मुलगा आहे. हा ती भार्गवीगत दिसते सेम हो. बाईच्या भार्गवीगत दिसते. आज बाजार डाऊन होता, डाऊन सगळा. सायली म्हणते हं. मला त्या भार्गवीताईच वाटल्या, पण नंतरला गळ्यात मंगळसूत्र बघितलं. म्हटलं आपली भार्गवीताई मेडिकल मध्ये कशाला कामाला लागल. हे बाई काय खाल्याशिवाय त्याला चैन नाही, दात शिवशिवत आहेत ना तिचे. गाणं चालू आलं. रॉकी ये बाहेर चल. या जा बाहेर जा. आला रे. बसला तिथंच. सायली बनवते आपल्याला चहा. एकट्यालाच गेली घेऊन आतमध्ये. जायचं, एकट्यालाच घेऊन जायचं, एकट्यालाच घेऊन जायचं. दात बघा सशाचे दात बघा. रॉकी ये बाहेर चल. दात. ये कसे ये पिलू तर ये. ठीक आहे, आता आपण चहा आणि बटर खाऊ आणि टेरेसवर जरा वेळ अर्धा तास बसू, कारण की 7 वाजेपर्यंत तर ऊन नाही, हां ऊन पूर्ण जाईल आणि पूर्ण असं रात्र येईल, म्हणून 7 वाजेपर्यंत बसू. कशी बघतो. तर फ्रेंड्स भरपूर जण बोलत होते तुमची परी खूप शांत आहे, मस्ती करत नाही, रडत नाही. आता बघा हिला भूक लागली कशी करते बघा. काय पाहिजे काय? दोन्ही हात घातले तोंडात, दोन्ही. काय पाहिजे? आता केवढी रडत होती, आता मोबाईल कॅमेरा बघून पेच गप्प. असं नव्हतो बघितलं हिचं रडणं कसं असतं. ते बघलं बघ किस्ता इथं तिकडं बघ. कुठं? त्या बाबडीचं तिकडं ह्या दिसणार पण नाही. तिकडे बगळे दिसतात मम्मीला, त्या तिथे इथे. आता हे एवढ्या झूम कॅमेरा नाही, आपला मोबाईल असता तर दाखवला असता. मोबाईलने नाही घेते. परिवार किती रड तेव्हा. आपला रॉकी बाळा कुठं बसला? रॉकी हाय. तिला लागले भूक. सायली बनवते तिचं खाणं. बाबू किती वेळ लागेल? रडायला लागले ती, चालू केलं आता तिने रडायला. हा मम्मी आपल्या रॉकीला बघ कसं खेळवते. हो बॅलन्स राखी बॅलन्स राखी बॅलन्स राखी बॅलन्स राखी बॅलन्स. चल चल पुढं चल राखी, चल पुढं एवढीच याच्यावरनं चालतोय आपला रॉकी. एवढूच. ओहो 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 ओहो. इथं कुठनं चाललं माहितीये का बाई? हे जेवण
वहिनींनी व्हिडिओ कॉल केला. वहिनींचा पॅनोकोत आवाज येतोय आ आ इ इ इ इ पी पू. तर फ्रेंड्स आता इकडे चालली वडापावची तयारी. काल बोललो होतो आम्ही तुम्हाला वडापाव करणार आहे, तर काल पावामुळे पावच भेटले नव्हते. तर गाव म्हटल्यावरती सगळ्या गोष्टी भेटतीलच लगेच असं नसतं, त्यामुळे पाव काल भेटले नाही. मग काल आम्ही परोठे केले होते बटाट्याचे. मग आज बनवतोय वडापाव. आता मम्मीने इकडे बटाटे घेतले शिजवून आणि इकडे आता ही तयारी चालली वाटण्याची. तर मम्मीने आहे ना कोथिंबीरच्या जागी या कोथिंबीरच्या ज्या कवळ्या कवळ्या देठं असतात ते घेतलेले आहे, हे वालं. आता ह्याच्यामध्ये मम्मीने टाकलं ओवा, थोडंसं धन, लसूण, आलं आणि आता मी मिरच्या ॲड करते. मग ते वाटून घेतील. तिकडे मम्मी ते काय मार्केटमधनं आणले ते गरम मसाला म्हणजे जिरं मोहरी वगैरे काय काय संपलेलं ते रिफिल करते डब्यामध्ये. आणि मी इकडे वाटणाची मम्मीला तयारी करून देते आणि मग वडापाव बनवतील मम्मी. तर फ्रेंड्स सायली इथं वडापावचे वडे बनवते आणि तिकडे मम्मी पीठ हे करते. पीठ पण मस्त बनवलं आहे तिने. त्यात असं काय बोलतात जिरं वगैरे सगळं जिरं नाही काय टाकते मम्मी? चटणी मीठ आणि ओवा. हां, आता मी इथंच बसतो या साईडला, कारण की आला की लगेच गरम गरम आणतो सरळ डायरेक्ट आणतो. तर फ्रेंड्स आता मस्त गरम गरम वडे मम्मीने दिलेत. देवाला उपाय पण दाखवला आहे. आता मस्त मिरची आणि वडापाव दोन्ही घेतो. आणि हो, तुमच्यापैकी भरपूर जण आपले व्हिडिओज ब्लॉग सगळे बघतायत पण लाईक करायला विसरतात. असं करू नका. हा ब्लॉग आपण इथे संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक करायला विसरू नका. तुमचे सजेशन्स कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.